कितें म्हणून नेमकी आतां हो टावर मोबाईल टावर आसा कसलो वोडाफोनाचो. वडाफोनाचो सो परमिशन कशी कितें एनओसी एन ऑल सगळी व्हॅलीड परमिशन आमच्या कडेन आसा. फर्स्ट ते लोकेशन आशिल्लें मागीर रिवायज लोकेशन आसा तेची परमिशन आमच्या कडेन आसा सगळ्या. परमिशन आसा हय ओके म्हणजे खंयच्यान कितें पंचायत आयटी एमएलए डिपार्टमेंट पंचायताची परमिशन लागना एज पर दीस गोवा गव्हर्मेंट आयटी पॉलिसी. ओके सो एज पर पॉलिसी वी हॅव अप्लायड एंड वी हॅव गॉट ऑल द परमिशन्स व्हॅलीड परमिशन्स. सो तुमी डायरेक्टर ऑफ पंचायती कडल्यान घेतल्या एनओसी आयटी हब आयटी हब सो ही जी अथॉरिटीज आहात ती तुमकां लागना ना फॉर टेलिकॉम टावर्स नाव वी डोंट रिक्वायर्ड पंचायत एनओसी. ओके दिस इज द ॲक्ट गोवा गव्हर्मेंट. सो तुम्ही खंयची जागा ती प्लेस करू शकता तुम्ही चूज करू शकता और देर इज अ पर्सन हू इज थर्ड पार्टी हू अलॉट यू ऑल द Vodafone has done survey and they want this location. ओके सो देर इज नो अदर अथॉरिटीज नॉट अ लोकल बॉडी इज We have रिप्रेझेंटेड done joint inspection with IT department and sports authority also. We have done our joint inspection, everything. After that only they have allotted us NOC. सो आता वडाफोनाचो टावर मोबाईल टावर ओके सो वॉट विल बी द हेल्पफुल फॉर दिस लाईक दिस एरिया रिक्वायर्ड दिस इज मॅन्डेटरी टू पुट इट ओवर हियर Yeah, there are some certain requirements. म्हणजे कोणाच्या थ्रू तुमकां येयला ही अप्रोच We are a infrastructure provider. So Vodafone आमकां request केला आणि for them we are putting. ओके पण तांकां सुद्दां कोणे तरी रिक्वेस्ट केले असतली न्हू ते आमकां खबर. सो यू आर जस्ट कॉन्ट्रॅक्टर टू We are इन्स्टॉल service provider. ओके सो तुमचें नाव कितें सर शशांक यू आर एज अ manager. मॅनेजर फॉर इन्स्टॉलेशन फॉर दिस टावर I am looking overall. Overall. In demand. आता जो गावच्या लोकांनी जो प्रोटेस्ट केलेला आहे त्या संदर्भात तुम्ही आता काय त्यांना आश्वासन मी दिले बोलू नाही शकतो की त्यांचा अधिकार आहे अधिकारवरून मी काय बोलू नाही शकतो. बट फॉर सोसायटी बेटरनेस तुमच्याकडे मोबाईल आहे माझ्याकडे मोबाईल आहे सगळ्यांच्याकडे मोबाईल आहे. अजून शिक्षासाठी सगळ्यासाठी मोबाईल पाहिजे. इट्स अ टेक्नॉलॉजी तुमचे 4G आहे 5G आहे तुम्ही सगळ्यात जास्त त्यासाठी दिस इज सो सपोज यू आर ऑब्जेक्टिंग टू इट ते तुमचे अधिकार आहे. पण आता तुम्ही काय सांगितलं त्यांना आता मी हॅव रिक्वेस्टेड टू लॉ एन्फोर्सिंग एजन्सी वी हॅव रिक्वेस्टेड देम दे केम सो वी बोथ पार्टीज एग्रीड दॅट वी विल टेक 15 days. Post 15 days they will come back with some remedial action or otherwise we will continue. 15 दिवसाच्या टायमानंतर तुम्ही परत कंटिन्यू करा राजी आहे. ओके आणि सपोज त्यांना 15 दिवसानंतर त्यांची RTI नाही मिळाली तर मग तुम्ही परत काम मी सुरू काय करा करू शकतो मॅम किती दिवस होते काय करू शकतो. ओके We have already waiting for 2 months. ओके So याच्यानंतर मी करू नाही शकतो. I will go back to rule. As per rule, I will go back to law enforcing agency and request them for support. Government of Goa. Sir, 15 दिन डिले करने को तैयार है. 15 दिन के बाद में अगर आपके पास ऐसा कुछ नहीं आया तो क्या करें? नहीं देखिए सर, तो अभी देखिए हमने एक कंप्लेंट डाली उस पर रिस्पांस नहीं दे रहे. देखो एक गवर्नमेंट की ज़बरदस्ती हो रही है. आप भी मानोगे कि आपने बहुत जगह काम किया होगा जैसे कि उनको लोगों की पड़ी नहीं. एक बात हुई अभी मैं कल जाऊंगा RTI मांगूंगा. मिनिमम टाइमिंग क्या है 25 डेज 30 डेज. हाँ 30 डेज में अगर वो रिप्लाई अगर वो तो अर्जेंट में देंगे नहीं क्योंकि गवर्नमेंट को चाहिए कि वो बनना ही चाहिए. गवर्नमेंट ने ठान लिया है मैं करूँगा तो करूँगा. लोग मरे चाहे कुछ भी करे. आप सोचिए सर आप सीनियर हो एक रिस्पेक्ट में अभी बात कर रहा हूँ. नहीं एक बात सुनो आपका टाइम पीरियड जाए मुझे मालूम है बैग कहीं कहीं गए सब मालूम है. ये कोई नहीं करता है किसी को नहीं पड़ी है. अगर ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स के टाइम पे मैं खुद था ये नीलकंठ जी के साथ मैं खुद था इधर. हे ऑब्जेक्शन बहुत आहे ना सांगता सर नो हा सांगता एक्सप्लेन करता नो काय तुलंक दिना करून तेका नो हांव सांगता ते आयकोंक कित्याक दिना तूं सगळ्या फावटीक तो हे कित्याक तर हांव सांगता न्हू तेका एक्सप्लेन करता न्हू कित्याक ते मग तेच सांगता न्हू तेका. सरपंच सर मैं आपने बोला 15 दिन सर 15 दिन में अगर RTI आता है अगर आपके सोर्स लगाए मैं भी बोल रहा हूँ ना आप सोर्स लगाए RTI दे दो.
सर मैं बोलता हूँ, मैं सरपंच हूँ, मुझे मालूम है ITR डालने के बाद एक 30 दिन उनको रहता है, 30 डेज के अंदर उनको ITR देना पड़ता है ना ITR ना सर ऍप्लिकेशन कंप्लेंट कंप्लेंट दिली आमकां पळ असो टावर येता आता तुम्ही RTI कितें मागताले कितें नो आम्ही ती कंप्लेंट दिली त्याचे एक मागता वॅलिड त्यांची परमिशन मागतले ऑक्युपन्सी बी सगळें मागतले सर हय ते आम्ही तेजेर हे केलें आम्ही कंप्लेंट दिली तेजेर तुम्ही कितें आमकां रिप्लाय केल्या आमकां कांय दिवंक ना तेजे आमी ITR मागता तेजे उपरांत आमी आमचे कडेन जाता आमी कोर्टाकूय वयता आनी आमी स्टे घेवपाचो प्रयत्न करता करता सर आणि कितें करता आमी पयलीं ITR तरी घेता न्हू तेजे उपरांत आमी पळयतले न्हू बाबा तेंच्यांनी ITR दिली बाबा हे अशें अशें आहा तेजे उपरांत आमी फुडली रिस्पॉन्स घेता सिंपल पॉईंट घातलेले सर चड घालूंक ना आमी पळय सिंपल घातलेले सर चड दोनूच वर्ड घातले आमी हां हे तुमचे कडेन हे आहा तुमच्याकडे आहा सर आमी हे घालता न्हू मागता आणि त्याच्याने हे घातलेले सर आम्ही एनवायरमेंट क्लियरेंस सर्टिफिकेट 15 दिन नहीं 30 दिन हमका 30 दिन उसके बाद में समझो हम एश्योरेंस दे रहे हैं अगर आपका सब कुछ लीगल है तो बाद में आपके एक भी गांव वाला आपके साथ में अगर भिड़ने आया ना हम लोग एक इसमें एक आप इतना गांव के लिए तो करो आप बच्चे समझ के करो अगर आप साहब देखो ऐसा है, मैं भी एक गांव वाला हूँ, वो आपके गांव में यहाँ एक छोटा सा गांव है एक कोलवाले का सुनो ये गांव में अभी तक देखो गोवामधून नाही, गोवामधून आहे मधून आहे, सर मराठी आहे. सर मराठी असाच हो तुम्ही इथं गोवा म्हणजे तुम्हाला अभिमानच नाही ना गावाचा गाव एवढा आमच्या गाव एवढा शांत आहे ना नाही. तो म्हणता मी- he has said that he's willing to give you 15 days to Within pursue 15 your days, matter. any department is ready to give this thing. ITI RTI No, you file your RTI, but tomorrow you have already made a representation, right, to the government. You go to that department, तुम्ही follow up घ्या follow किती घेता, मला आम्ही नाही. ना नु आता तुमच्या डिपार्टमेंट धाडले तुम्ही सुद्धा काय करू ना आमका तुम्ही आता डायरेक्ट येयला त्यांच्या फोर्सार येयली न्हू पण तुमका तरी आमकां रिप्रेझेंट 30 दिला days तिथं कोणी madam, सांगला ITI तुमका मागलेले इनवर्ट 30 days डिपार्टमेंटा तुमका सांगला बाबा आम्ही तुमची कंप्लेंट येयला आता मॅडम आज आम्ही फाल्यां घातले न्हू लेटर ते 30 डेज फाल्यां म्हणटा शनिवार आयतार झालो केन्ना कशी जातली मॅडम 30 डेज आणि त्यांनी काय देऊ ना तुम्ही घाला तुम्ही घाला आम्ही काय म्हणा आम्ही आणि काय आम्ही एक म्हणा? महिना येत या आरटीआय आमका RTI जी आरटीआय आता You will decide when the next thing will happen, right? You will write for police protection again. If suppose there is objection, सर एक बात सर if they are cooperating with us, Yes, like thing, yes. post 15 days, if they are unable to do So, anything, sir, then you will ask for police protection again. That is what त्यांना you करून said. देऊ एका महिन्यात आमका जर कितें मेळोंक ना न्हू वॅलिड आता तर आमका कितें मेळ्ळें मैम 1 मिनट, पुलिस प्रोटेक्शन हमने क्यों पूछा कि ऐसा अवरोध है, इसलिए हमने पूछा. हाँ. दूसरी जगह पे जहाँ अवरोध नहीं है वहाँ हम पूछते नहीं है. So it would depend on what he is able to do. Exactly. Yes, after his So representation. this is what is the thing. What I request, ma'am, what they are telling about, they are telling RTI. There are some RTIs which are baseless RTIs that are not been entertained by government forever. They keep silent or they give a vague reply that you, Ajana, you know better. I need not to tell you, ma'am. मग तुम्ही तर फेकू धाडल्यात न्हू That's परमिशन what. There are some baseless RTIs which are not being answered by government of India. None of the organizations, or they gave a vague reply. Okay, आपण ma'am. आपल्याच गावात तुम्ही आता Try try to करा. tell. मॅडम But there तुका are सांगता ऐक सांगता आता तुमका सरळ सांगता तो आम जर एक म्हयनो रावा ना आमकां आरटीआय कितें ना कितें रिप्लाय येतलो वेदर इट इज फेक ऑर नॉट तो जाणा बॅक पावले फेक येतले ऍक्च्युली फाल्यां तुम्ही चलता न्ही मॅडम आम्ही वयता फाल्यां ऑलरेडी रिप्रेझेंटेशन ना ना करता मॅडम वयल्यान आमकां तेंचे डिपार्टमेंटा एनओसी मागूंक जाय तुम्ही कितें कितें घेतल्या ती आमी जाय न्हू बाकी आमकां. आरटीआय घेतलेच मॅडम कित्याक हांवें सरळ आपको स्पोर्ट्सान कॉपी चाहिए विचारलें ना न्हू. हमको. तेणी म्हाका सरळ सांगलें मॅडम हांव जो त्या आपने मनशाक वळखता. परमिशन जो लिया है विकास म्हणून आपको सांगता. परमिशन दिया है उसका भी कॉपी हमको दे दो ना. Absolutely no issue. आणि मॅडम नाही, हांव कितें वो म्हणटा आपको आमची तुमच्याकडे आपको कंप्लेंट कधी आसा झाला न्हू तो? कधी झाला तो Out of line. बट ते एक म्हयनो रावा न्ही एक महिना करा अग्री झाला न्ही. अग्री झाला. मग आमकां एक कॉपी ते द्या. ready. चालेल ते नाही का आम्ही थंयसून हाडया न्हू तेणी आता रिवायज केला प्लॅन मैं अभी भी बोल रहा हूँ, यही बात अगर मेरे को आप पूछते पहले कि भाई तुम कहाँ से परमिशन लिए हो हमसे साझा करो, मैं तभी दे दिया होता. आपने जैसे बोला आपको जरूरी नहीं है आपने ऊपर से फोर्स है मैं सीधा बोलता हूँ सीएम ने कुछ नहीं है आपने कहाँ से कुछ किया आप इतना है ना गाँव का भला सोच रहे हैं तो क्यों बाहर नहीं जा रहे हैं सर गाँव से बाहर जाओ ना प्रॉब्लम ये है गाँव कि से हम बाहर लोगों जाओ, ने जो देखेंगे ना। कंप्लेंट दिया है उसके ऊपर क्या हुआ उसका हमको आंसर नहीं मिला तो हम उसके ऊपर आरटीआर डालेंगे Complaint भी डालेंगे ना, क्यों नहीं दिया करके, होने दो. मी काय सांगतो तुम्हाला, मी काय रिक्वेस्ट करतो, आता मी काय केलं, पोलीस प्रोटेक्शन लॉ एन्फोर्सिंग एजन्सी कोण आमच्या याच्यात नाही होणार असं कडून घ्या. तुम्हाला भीती आहे ना तुमच्याकडे ते अधिकार आहे, तुम्ही काय करू शकतो. मी आता तुम्ही प्रोटेस्ट करणार, मी पोलीस प्रोटेक्शन लागणार की मी इफ सपोज आय एम डुईंग इट फोर्सफुली
You have a law enforcing agency. You cannot go to court or law or whatever it law enforcing agency. So I just want to see. This is a आता business. हे किती उलय नका एक महिन्यानंतर एक मिनिट एक सांगतो मिनिट यार, आता एक त्याच्या मिनिट. डिस्कशन नको काहीच नको एक मिनिट एक बोल. महिना थांबा एक महिन्यानंतर बघूया जे नाही येत ना तर मग आम्ही आहोत पुन्हा सर, हे सर, सांग सर. नाही 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 तुम्ही जर थांबायला तयार नाही ना तर तुम्ही जर थांबायला तयार नाही गावाच्या हिताचा विचार करत नाही ना तर आम्ही सरळ आहे मारायला तयार तुम्ही ना तुमच्या आहे बोलू नका आणि सोड ते काय ऐकवायचं नका इसका काय आम्ही खर्चा पोया अभी मैं मेरे जेब से दूंगा. आपको मैं पता दो- है? तो आमका ते सांगा खड्डा मार आमका मैं ले नहीं आम्हाला सकता. पुरायला घाला त्याच्यात मैं ले नहीं सकता. हाँ? मेरी ऑर्गेनाइजेशन हाँ. मेरी सैलरी से काटेगा. हाँ, वो कटने दो हमें नहीं लगता हमारा अभी दिन मैं भी काम से सर वापस मैं ले आया नहीं सकता. मैं कर नहीं ताकि सकता. जो यहाँ पे चित्ता है कॉन्ट्रैक्ट सर, जगह मैं पावेला इतना ही नको. मेरे को मेरे नाही, ऑर्गेनाइजेशन मुकेश, मुकेश, में आम्ही ITI मेरा कोड ऐका senior ना, मैं- मैं बरोबर मैं- तयार मैं- आला, मैडम तो के ऐका सामने ना इतना ही आला. बोलता हूँ, दोन्ही सर भी है दोन्ही- मैं मला सीधा नाही बोल देता हूँ मैं जो काय मैंने करणार? कंप्लेंट दिया उसके ऊपर आरटीआई डालता हूँ आरटीआई उसका रिजल्ट आने दो और आपने जो एनओसी लाया उसका भी हमको दे दो एक कॉपी उसके बाद हम एडवोकेट के पास बैठ के हमारा भी उनसे आइडिया लेंगे आगे कुछ होना है क्या करना है उसके ऊपर मेरे को जो परमिशन मिला है वो सारा कॉपी आईटी डिपार्टमेंट के पास में है. मैं क्यों नहीं दिया उन्होंने रिप्लाई क्यों नहीं किया सर मैं फिर कैसे आम्ही मैं देखिए कैसे मुझे उनको हमें रिप्लाई- आप मैं अगर कैसे उनको एक मिनिट post मॅडम कर तो ऐकून घेईना हा वयतलो हा वयतलो त्या दिसा येयल्ले ते मनीस परत कित्याक हांगा येवंक ना त्या दिसा मनीस येयल्ले ते हांगा कित्याक येवंक ते सोड रे. ना गेले फावटीचे मनीस कित्याक हांगा येवंक ना आता हे दुसरे येयले फाल्यांचे तिसरे येतले ना ना तो मॅडम आम्ही घालता तो ऐकना नाही जर तो आता 15 सध्या एक सांगा, आता एक सांगा. सध्या नाही रे, 15 15 दिवसांनी दिवसांनी कवा घालू आम्ही दिवच्या एक सांगता तुमका आता सांगता 15 दिवसांनी डिसाइड करपाक पडटले तुमका 15 ना ना दिवसांवर 15 दिवसात तुम्ही दिता आरटीआय घेऊन हांव दिना तुमच्याकडे मागीर ते तुमच्या आणि मग तुमच्या तो त्याका करपाक जाय बाय फोर्स हांव जाणा त्यांनी खंय पयशे पावले हांव काढू रिप्लाय देता काढू कोणाक पयशे पावयला ते 15 दिवसांनी जावचे ना हांव इतलो सांगता हांव इतलो भितून येतलो माझे लायफ सोंपले आता 30 दीस दिना न्हू तो हांव जाणा खंय गेला तो तुम्ही आता रिप्रेझेंटेशनाचेर फॉलोअप घेयात या, तो आम्ही दिना बोलता न्हू मॅडम, खंयचो डिपार्टमेंट 30 दिता मॅडम तुम्ही लागतले न्हू. यू मे गव्हर्नमेंट गेट द इन्फॉर्मेशन विदाउट फायलिंग एन आयटीआयची गरजूच अरायज जावची ना इन केस यू आर एबल टू गेट दॅट हांगासर वयरसून खंय कितें चल्लां न्हू सगळें तुमकांय जाणा आमी काय उलयना तो दिवंक सोदिना हांव जाणा बाय फोर्स तो करूंक सोदता तुम्ही जर आता हांव सांगता तो म्हयनो दिवंक जाय तेणी मातशें तुम्ही अज्यूम करता की तुमचे जे रिप्रेझेंटेशन आसा तेजे तुमकां रिप्लाय येवचा ना Reply दिवंक ना सेकंडरी तेंचे. तुम्ही आरटीआय घालतले आमी समजात हांव फाल्यां घालतलो हांव म्हणटा तुम्ही जर गेले थंय तुम्ही उलयले तुमकां मेळपाक शकता हा, बरं. सो फॉर नाव तो तुका 15 दीस दिता सो लेट अस ना ना तेतो ना फाल्यां 15 दिसांनी म्हाका आमकां म्हयनो राव 15 दिसांनी तर मेळांक ना आरटीआय आमकां दिवंक ना तेंच्यांनी जाल्यार तेका फुडले 15 दीस दिवचेच पडटले मागीर आमकां कित्याक दिवंक आमकां ना जाल्यार मागीर आमी धोकोच पडलो कितें परत करूं? तुमकां आता एक कंटिजेंट इव्हेंट आसा होय. वी कॅनॉट कमेंट ऑन दॅट मॅडम, आम्ही सगळ्याचं आय- त्याका सोयीस्कर आम- केले न्हू आमी आम आयक ITI सांगता गांव घालून शेणलो आम्ही तुम्ही जर ITI तहें जाल्यार घालून आतांच करा बघतो. आमी किती सांगता आमचें दिवसांनी डिसिजन आम्हाला किती घेता देतात ते. आमी आमचें डिसिजन घेता सांगचे सालभर लगेगा. तेका करू सर, साल भर नहीं लगता है साल भर लगेगा. कैसे लगता क्या बात कर रहे हो क्या बात कर रहे हो मिनिमम उलो वगैरे जो तक करून देना तो उलो पण तयारी ना तो उलो पण तयारी ना रे नहीं मी लगता 15 मॅडम दिवस को देऊ पूछो शकतो. ना सर मॅडमला पूछो मी तुम्हाला सर 15 दिवस देऊ शकतो. सर मॅडमला विचारा ना मी एवढं तुम्हाला फायदा रिस्क नाही आठशे तू घेऊन दे एक मिनिट आम्ही 15 दिसांनी यू आस्क फॉर युअर थिंग यू आर फ्री टू डू वॉट एव्हर तुमकां जाय तुम्ही तुमचे रेमेडीज आसा ते एक्झॉस्ट करा ना जाल्यार तो तुका 15 दीस दिता मग परत तुमकां आपण परत आमी हांगा बोंब करपाचें हय सो फॉर 15 days वी विल I am agreeing in front of all. ना ना बट आणि आयटीआय मेळोंक ना मॅडम कितें करपाचें तुम्ही तांकां सपोर्ट करता का जाल्यार न्हू मॅडम 15 दिसांनी काय 15 दिसांनी काय जातलें, मॅडम? मॅडम तुम्ही तरी उलो नका मॅडम मॅडम तुम्ही तरी जाणा आरटीआय मारला का काय जाता मॅडम 15 दिवस? any department तुम्ही is गव्हर्नमेंट ready to RTI. बरोबर आहे मॅडम 30 डेज लागतात ना मॅडम चलो भाई तो कित्याक दिना आता दादागिरी करता हांव सांगता आता तुमकां कितें हाडा फोर्स तो ना कोणी घेवन पयशे हांव स्वता जीव दिता हांगासर मागीर पळयता हेका हेका पळोवया तेका कितें तो खंय पयशे एक सांगतो एक सांगतो हे तुम्ही केस करतात ना एक सांगतो बोर्ड नाही सगळ्यांच्या समोर सांगतो तुम्हाला आज नाही तुम्ही माणुसकीच्या लायकीचे नाही आहात सरळ सांगतो तुम्ही माणूस तुम्ही जे शाप भोगणार ना किडे पडणार तुला हे सांगतो तुला किडे पडणार जसे परिकारा पडले चोराच्या ह्याच्या नकार करू तुम्ही चोर तुम्ही लोक गावाचा सत्य तुला तुला बघ शेवटचे दिवस पोहोचतो ना आमच्या भुरग्यांच्या खेळटात भुरगी बोल सगळं पावची ना भुरगी बाय कोण बोल सगळं पावची that is not fine with them पैसे We are from the IP see what happens in 15 days. So exact issue here then, so what they are saying? They don't know the tower. I don't know the issue, but they just going on the tower, going. That is the issue. We have all the valid permission. They have everything. Exactly, they can Now their demand is they don't want the tower here. So now we what can withdraw goes? the
Now we have all the valid permission. On what basis we are stopping out? This is a technology. Everybody needs technology. You are shooting with the phone. So technology. It is not harmful. कसलो टावर मॅडम आयज आता तुमची फायनल डिसिजन कितें जाल्लें आसा तुमी सद्या प्रोटेस्ट क्वीट केल्लो आसा फायनल डिसिजन अजून काय जावना आमकां तेंच्यांनी 15 दिसाचो टायम दिला आमी तांकां सांगलेलो आमकां म्हयन्याचो टायम जाय कित्याक आमी कंप्लेंट दिल्ली तेजेर आमकां ITI घालची पडटली ITI घातली म्हटले 15 दिसांनी मेळना विदीन 30 डेज लागता तेन्ना हांवें तेंचे कडेन रिक्वेस्ट केल्ली एक 30 दीस तरी आमकां दी म्हणा सांगपाचें मुद्दो म्हटल्यार आतां तेंच्यांनी आतां ते JCB बीन घेवन गेली आमची येयल्ली कलेक्टरूय येयल्ली ती रिटर्न गेल्लेली आहा तेणी 15 दिसाचो टायम दिला आनी 15 दिसांनी जाल्यार परत टावर घालतले पूण आमी 15 दिसांनी सुद्दां येयले जाल्यार परत टावर हाडयतलेच मेन म्हटल्यार आतां एकूच रिक्वेस्ट आहा आनी आशा म्हणटा न्हू आशेचे किरण ते एकूच आतां म्हणटा ती आशा उरल्या ती एक CMा कडेन आनी हे निलकंठा कडेन जो स्थानीक आमदार आहा तेजे कडेन कित्याक हो गांव तेचो आतां तेजे कडेन आमी वयतले बाबा रिक्वेस्ट करपा बाबा हेजेर आमकां कितें तरी तोडगो काड CMा कडेन वच आनी हो टावर हांगासलो व्हर आनी ह्यो गांवचो जीव आमच्या भुरग्या बाळांचो वाटे म्हणा कितें तुमकां सांगला तेंचे कडेन कसली कसली परमिशन आहात सद्या परमिशना तो कितें आहा न्हू ते आमचे कडेन एकूय ना तेणी फक्त दाखयला परमिशन पूण आमचे कडेन हातीन हँड काय ना आतां तेंचे कडेन आमी एक कॉपी मागलेली ती आमकां तेंच्यांनी दिवंक ना पूण आतां आमी ITI घालून IT डिपार्टमेंटान ITI घालून आमी तेंचे डिपार्टमेंटान कितें कितें आहा तें काडटले आमी कंप्लेंट दिल्या तेजेरूय आमी रिप्लाय मागतले आनी तेजे उपरांत आमी वाड्या वयले सगळे एक जाण विचार करून आमी तुमी कंप्लेन केन्ना केल्ली आमी म्हयनोभर जालो दिसता आनी हो प्रोजेक्ट येवपाचो आसा म्हणून तुमकां केन्ना कळ्ळें 2 फावटी हेजे पयलीं येयल्या न्हू आमी आडयला 2 फावटी हे तिसरे फावटी तिसरो फावट आता त्यांची हेजे पयलीं 2दा आडयले आनी 2दा धांवडून घातलेले हे तिसरे फावट आता आनी हेतून कितें करता पुलीस फोर्स जाता इतले पुलीस फोर्स करता आनी सांगता की ना वयरसून ऑर्डर आहा वयरसून ऑर्डर आहा अरे वयरसून कोणाच्या बापाची ऑर्डर आहा वयरसून एकूच आहा तो परमेश्वराची ऑर्डर आहा तुमकां का CMाची आहा का स्थानीक आमदार आहा तेजी आहा अरे कोणाची ऑर्डर आहा ते सांग न्हू निलकंठाक जाय जाल्यार तो आडो येता तेणी CMा कडेन वचा आनी आडो येता कित्याक टावर दुसऱ्या जाग्यार खंय तरी व्हरा म्हणा बाकीच्या गांवांनी लोक आडयना बाकीच्या गांवांनी आमदार आडयना MLA आडयता ह्यो वयल्यान मिनिस्टर अरे रिस्पॉन्स तरी दी आमकां गांवच्या लोकांक यो आनी आफय तरी सगळ्यांक बाबा या तुमी कितें आहा तें उलया म्हणा आतां ह्या तिसरी फावटी फोन मारला तुका आतां 3दा एकदां आमकां आपूंक ना तेणी बाबा यो म्हणून आमचे कडेन उलया कितें आहा तें एकदां तरी उलयला म्हणजे आमी दिवंक जाय तेन्नाच तूं आन्सर करतलो अशें कितें आहा सो आता तुमकां 15 दिसाचो टायम 15 दिसाचो टायम दिला तेजेर आमी आतां विचार करता फुडें कितें आतां सांगला तेणी आतां पळयता आमी फुडें ते ITI बीन घालून वो मागता आता जो टावर येवपाचो आसा पळय हेका तुमी ऑपोज करपाचें कारण कितें कारण इतलेंच आहा आमचो धाकटोसो गांव हांगा पळय सेंडिटा इस्कॉल आंबेडकर कॉलेज महात्मा ज्योतिराव फुले परत म्हापसाचे स्पोर्ट्साचे परत निलकंठाचे खूब स्कूल आहा निलकंठाचे स्वताचे इस्कॉल आहा ते परत हांगासर आमचे शाळा प्रायमरी ते हांगासर हे सगळे जाण स्पोर्ट सगळे जाण हांगा येता आनी मेन म्हटल्यार जो टावर घालता तो 1 मिटरात दुसरो टावर 1 मिटरात डिस्टंट आसा दुसरो टावर खंयसरूच असो घातलेलो ना कोलवाळ्यानूच कित्याक आनी आमच्याच गांवांत कित्याक हेंच्यांनी येवन हांगासर चॅक केला बरें गांवच्या लोकांक तरी कॉन्फिडन्सान घेतला बाबा पंचायतीन घेतला बरें हांगासलो स्थानीक सरपंच हांव आहा म्हाज्या वाड्यार तो पूण म्हाका तरी कॉन्फिडन्सान घेतला अरे बरें आमच्या लोकां कडेन तरी उलयला असो टावर येवपाचो आहा ह्यो टावर थंय आसलो थंयसून तेंच्यांनी आतां हांगा हाडला म्हणटा तो रिवायज केला अरे हे कितें नाका हाडलें रिवायज करपाचें कारण कितें अरे तेच कळना रिवायज करपाचें कारण कितें आनी तूं टावराचे देगेर दुसरो टावर एका मिटराक घालपाचो कारण कितें बरें आनी आमच्याच वाड्यार कित्याक मॅडम पळय IDC येदी व्हडली आहा न्हू ती IDCन तुमी घाला कोलवाळेन ना म्हटल्यार आतां 10 टावर जाय दिले टोटल इतले टावर कोलवाळेन घाला म्हणजे कितें हेंकां कितें जाला ना हेंकां मारला मत कसलो मारला तुमकां सांगता रेल्वे स्टेशन लागीं जाला एअरपोर्ट लागीं जाला आनी थंयसर आतां नेवे कितें येवपाचें आहा तें हे हांगा आतां कोलवाळेन घुसले सगळे जाण हांगा जाल्यार हेंच्या बापाचो राज्य हांगासर तुमकां कितें नेटवर्क ना मोबायल टावर आमकां सगळें आहा आमकां इश्यू कसलोच ना हे एका परमिशन आणि गरजू एका कोणी दिले असते हेंका गरजू आनी ही जबरदस्ती हांगा जाला पयशांचो खेळ जाल्ल्या कारणान हांगासर कितें जाला घेतले म्हणटा न्हू चल घालया हांगासर अरे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स फुटबॉल म्हणटा हे डिपार्टमेंट म्हणटा स्पोर्ट्स आमचो गव्हर्मेंटाचो अरे गव्हर्मेंटान ओकोबन्सी अजून घेवंक ना म्हणजे ह्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्साक ओकोबन्सी अजून ना चालू आसा ग्राउंड चालू आहा हेजे पयलीं आतां हांव तुका सांगता हे ग्राउंडार इलिगल कितें चल्लेलें आहा न्हू ते पब्लीश करतलो हांव
हांगा कितें इल्लीगल त्यात प्रमायसिसान हो टावर घालता. हय अरे हांगा टावरात येना आनी ग्रावंडाचो तुका हांगा ग्रावंड तो सारको बांदलोय ना. हांगासर ग्रावंडार 50 लाख कितें बील आसलें लायटीचें ते तरी ग्रावंड वाल्यान फारीक केला जाल्यार विचार स्पोर्ट्सा इतले यांची हें आहा आनी हांकां मोद मारला आतां हे. आमदाराक तुम्ही लेटर दिल्ले, आमदाराक रिप्लाय दिला दिवना. सगळ्या गांवच्या सायनी मारून दिल्या तेणी आमकां कांय रिस्पॉन्स दिवंक ना. कित्याक अशें दिसता आमदार तुमकां सपोर्ट करिना? आतां कोण ना तेजे कितें तूं आहा बाबा म्हाज्या वांगडा दुश्मनी आहा जाल्यार ओके चल म्हाज्या वांगडा तुजें पूण गांवच्या वांगडा तरी दुश्मनी ना तुजी. गांव तुजोच आहा. 300 मतां 350 लोकांनी तुका वोटींग केला. गांवच्या लोकांनी दुश्मन असलो जाल्यार गांवचे लोक मतां दिवचो दिवचोच नासलो. अरे तू फुडें आतां गांवान भोंवतलो खंयचो तोंड घेवन भोंवतलो ना न्हू. हा गांव इतलो तर दुश्मन असलो जाल्यार गांव ताका मतां दिवचो नासलो. कित्याक मतां दिली तर आमी आनी हाडलो कित्याक निवडून? हा ह्या टायमार तेणी आमकां सपोर्ट करा न्हू. टायमार तर आमकां सपोर्ट केलो. आयज ताका आमी जाम्या काय आयज वालोर वालोर दितले आहले तिका. हा मॅडम एक फाल्यां फुडें सुद्दां हाडपाक. हांव एक सांगता ह्यो आमी जो पर्यंत जिवंत आहा हयात आहा हांगासर कितें जावं तेणी ते 15 दीस घेवन तेकाय खबर आहा 15 दिसांनी कोण RTI दिवं शकना. सो तो बाय फोर्स मॅन पॉवर पुलीस फोर्स घेवन तो करूंक सोदता. कळ्ळें? तेणी खंय तरी ताका कमिशन कोणाक दिला तेचेर तो करूंक सोदता. पूण आमी जो पर्यंत जिवंत आसा तो पर्यंत तो आमी टावर लावन दिवचे ना. कित्याक जेन्ना ह्योच निळकंठ हळर्णकार जेन्ना येयलो हे जागा एक्वायर केली आनी आमच्या गांवच्या हिता खातीर तेणी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणून केलो. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्साच्या नांवान हांगासर इल्लिगल बिझनेस खूब जाले. आमी स्वता बंद केल्यात. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणून तुमी दाखोवचे. ते गव्हर्मेंट ऑथॉरिटीन ओके हांव मानता तुमी एक्वायर केलो मरे, ऑक्युपन्सी घेवंक ना, तुमी लोकांची बिलां फारीक करूंक ना, थंयसर लोकांनी कोणा ते चोरून गेले. तुमी कितें तुमी स्ट्रक्चर तुमी जर आमकां हे दिता ते अलायनमेंट आनी हे करता हे तुमी बाकीचे दिया, तुमी ट्रान्सपरन्सी दिया. बाबा हे हेतून तुमी कितें करतले? आयज तुमी कितें थरयता ना ते आमी गव्हर्मेंट लँड एक्वायर केल्या थंय आमी आतां टावर जशें ही जागा तो कोमनीदार. एक्चुअल जागा ही कोमनीदार. ओके. ही So, कोमनीदाताची परमिशन घेतली. म्हाका दिसना घेतला आसतली. ह्यो बाय फोर्स ग्रावंड केलो आनी ह्या ग्रावंडाचें एक्विजिशन वयर पर्यंत आहा. जेन्ना हांव कितें म्हणटा तुमी टावर घाला कितें घाल तेन्ना जशें सरपंचान सांगला थंय तेंचेच इंटेंशन तेच जालां आसतलें. ही गव्हर्मेंट प्रॉपर्टी कोण ना हांगासर. सो खंय तर ही ग्रॅब करून कोणाचे जे बिल्डर लॉबीच्या खातीर घशान घालपाची. पण गरज नसताना हो टावर घालपाची आमकां गरजूच ना मॅडम. आमकां नेटवर्क फूल आहा. आमची रेक्विजिशन आमी सिंपल तांकां हें दिल्लेलें सिंपल फंडामेंटल रिस्क ऑफ पब्लीक हेल्थ अँड सेफ्टी मागलेले. हे सगळ्या प्रत्येक डिपार्टमेंटान हांव स्वता केला हेंचे रिप्रेझेंटेशन घेवन आतां म्हयनो जाला आमकां कोणी रिप्रेझेंट करूंक ना. आमचे रिप्रेझेंट रिप्लाय दिवंक ना. इवन स्थानीक आमदारान जेन्ना हांवें सर तुमी विचारलेले म्हाका तो सांगता कितें हांव तुका सरळ सांगता म्हाका कितें म्हणून मागीर आपूण सरकारान आपूण विरोध करूं शकना. अरे बाबा हांव कितें म्हणटा विरोध करूं शकना म्हणटाय पळय न्हू. हे खंयच्या हितून तुका गांव जाय तो सरकारचो 5 वर्साचो रे. 5 वर्साच्या सरकाराक लागून तूं गांवा वांगडा वायटपण घेता. अरे आयज लोक तुज्या हिताक म्हणटा चल बाबा हांवूय सांगता बाबा नीळकंठ कोणा पोटाक लायले. अरे आयज तेणी सांगला अरे हांव म्हणटा की हेका जर तूं आमकां सपोर्ट केला हांव म्हणटा आमच्या भुरग्यांच्या फ्युचरची ही भुरगीं फाल्यां तूं तुजी पिळगी फुडें कोण तरी रावतली तेंकां ती वोट करतली. अरे जर भुरगींच रावंक ना गांव वसाड करपाचो आहा तुमकां. आनी ह्या BJPन हांव सांगता स्वता हांव सांगता ह्या BJPन आख्ख्या गोंयचोच न्हू आख्ख्या इंडियेचो इन्फ्रास्ट्रक्चर सत्यानाश केल्लो. सगळे मिडियार येयल्ले आसा पळयत आहात तुमी. हे सांगता खंयचे स्पेस कांय करपाचें ना. आतां हे ताका रेडीमेड बिल्डींग जी मेळ्ळ्या पळय ते खंयचे कोणाचे घशान घालूंक सुद्दां बरें हॉटेल करूं शकता ना आनी कसले ते करूं शकता कित्याक तेंच्यान कितेंय करूं शकता. ते बोट दवरता ते राता जाल्यार. सो आमचे सांगता आमी ठामपणे सांगता आमी नागरीक जो पर्यंत गांवकार आहा तो पर्यंत ह्या हेका आमी विरोध करतले. कित्याक सांगता जो तो कॉन्ट्रॅक्टर आहा तो इतलो एरोगंट आहा तो सांगता ते बाय फोर्स तो आयकोन घेयना. तो आयकोन घेयना कोणाचे. मॅडम सांगता 1 म्हयन्याचो टायम ना म्हणटा तो 15 दिसाचो. हांव सांगता तेणी जेका जेका बॅगा पावयल्यात ती बॅगा चड दीस तिगची ना. आनी सांगता जो लास्टाक सांगता ह्यो मनीस आहा न्हू तो केन्ना जयाक पावचो ना. लोकांचे श्राप घेवं नाका पापया न्हू. आनी त्याच्या बरोबर हांव सांगता गोंयच्या CMाकूय सांगता आनी आमच्या आमदाराकूय सांगता लोकांची वायटपणां घेवं नाकात पापया न्हू. ह्या टायमार तरी घेवं नाका. आमी सांगता आतां तुमकां जर तर ह्यो टावर वचोंक ना आमी हांव सरपंच हांव दुश्मनी कोणा वांगडा आमी प्रत्येक घरान भोंवतले तुमकां 1 वोट पडली न्हू तुमच्या धेंगा बसून आमी वयतले. जो पर्यंत ह्यो टावर वचना आमी तो पर्यंत आमगे रावतले हांगा. ह्यो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जो आमकां स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जाय आमच्या भुरग्यांच्या फ्युचराक लागून जाय ना की तुमची मनमानी करपाक हांगा मेळची ना. आमी निशेध करतले तुमच्या इलेक्शनाचेर पळोवन घ्या. आनी तुमकां दिसता आमी पोकळ वता करतात न्हू पळोवया मागीर मागीर तेजी संधी कितें आहा ती येणाऱ्या काळांत कळटली. आनी जेन्ना गांव उठतलो न्हू
तेन्ना बऱ्या बऱ्यान गांवान एकदां थरयलें न्हू जाल्यार न्हिदोवपाकूच गांव तयार आहा आनी हे एकदां उलयलें न्हू हांव तुका सरळ मॅडम मिडियाच्या माध्यमांतून सांगता BJPक एकूच तुमकां सांगता की आमचो तर टावराक तुमी तर आमकां हेल्प करना सपोर्ट करना निलकंठ हळर्णकर जाल्यार येणाऱ्या काळान कितें आहा तें तुका लोक आणि दाखयतले. कोलवाळचो इतिहास सगळ्यांक खबर आहा. ह्या गांवांत जेणी कोणी अती केले त्याची हांगाच अक्षरशः माती जाल्ली आहा आणि माती जातली कोणूय आहो तो ते सुद्धा ते पळय कितें जातले ते आतांच पळया तुम्ही. अक्षरशः अतीची माती जाता कित्याक ह्या कोलवाळ्यान असो आशीर्वाद जितलो आहा strong जेणी आहा गो पळय केला देवीचो त्याचो आमचे 2 जिरेय आणि लागला महाराष्ट्राचो तितको आशीर्वाद आमकां पुरो आमकां कोणाचो भायल्या लोकांचो नाका आमच्या हांगल्या गांवच्याच देवाचो पुरो आमकां आमच्या गांवच्या देवान आमकां कांय बरें केलें आमचें सगळें बरें केल्लें आसा. तुम्ही पळयतात GNH.